मोठं होण्याचा काय फायदा असतो रे? तू डीप फिलॉसॉफिकल विषय छेडलायस मुली. काही फायदा नसतो. म्हणजे याला काहीच माहिती नाही. लहान असलं की असं बेदरकार वागता येतं. हा, आणि मोठं असल्यावरती? मोठा आलं की जबाबदाऱ्या येतात. अरे मग मला जबाबदाऱ्या पाहिजे. तू एक काम कर, तू इथे बस, मी तिथे जातो. तू इंटरव्ह्यूची जबाबदारी घे, मी तिथे जातो. आता तू माझा इंटरव्ह्यू घे. काय घेऊ? जबाबदारी. तू लहानपणी शाळेमध्ये किती मस्ती केली आहेस? मी खूप मस्तीखोर होतो, मला शाळेतनं काढायची वेळ आली होती. हे बरं, तू लहानपणी घरामध्ये काय कांड केलेलेस? एकदा मी माझ्या आईची लुना होती त्याच्यावर, लुना माहितीये का तुला? नाही. असं आहे, तर स्ट्रीट हॉक खेळत होतो मी लुनावर, आणि मी त्याला साईड स्टँड वर लावलेली होती. मी खेळता खेळता असं लॅप मारायला गेलो, पडलो, तर माझी लुना डोळ्यात गेली ही आणि बाई. इथे टाके पडले. आणि मग मी एकदा लहानपणी फटाका लावत होतो, तो फुटला की नाही म्हणून बघायला गेलो, तेवढ्यात तो फुटला. म्हणून मी अशी बॅकफ्लिप मारली, मी हातावर पडलो आणि माझा हात तुटून खाली गेला. मी काय कांड केलेलं माहिती? माझी मम्मी आयनिंग करत होती, मला एक पिन सापडली, वायर असते ना, पिन घुसवली. शॉक बसला? नाही, मग स्पार्क. तेव्हापासून मग तू अशी वेडी झालीस. बरं, आता हे माझी खूप स्वीकारली जबाबदारी. एवढ्या पटकन मोठी नको होऊस, लहान राहा. मुक्कामोज देवाचं घर 31 जानेवारीला येतोय. तिकीट काढा आणि बघा, OTT वर यायची वाट बघू नका.